नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे 11वा चॅप्टर इलेक्ट्रिक करंट थ्रू दी कंडक्टर्स। त्यामध्ये पार्ट 9 चालू आहे आपला 11th सायन्स फिजिक्स पार्ट नंबर 9 चॅप्टर नंबर इलेक्ट्रिक करंट थ्रू दी कंडक्टर्स। याच्यामध्ये आपण पाहिलं की कॉम्बिनेशन ऑफ सेल आपण पाहिलं। कॉम्बिनेशन ऑफ सेल मध्ये पॅरलल कॉम्बिनेशन्स पाहणार आहोत आपण। पॅरलल कॉम्बिनेशनचं आपण इक्वेशन पाहिलेलं आहे। पॅरलल कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल मध्ये आपण इक्वेशन पाहिलेलं आहे। मागच्या 8व्या पार्ट मध्ये आपण पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेलचं इक्वेशन पाहिलेलं आहे। पोटेन्शियल आणि करंटचं आपण इक्वेशन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। V इक्वल टू या ठिकाणी पुस्तकामध्ये दाखवल्याप्रमाणे V इक्वल टू इक्वेशन्स आपण मांडलेलं आहे। V इक्वल टू या ठिकाणी V इक्वल टू ब्रॅकेट मध्ये V इक्वल टू काय दाखवलेलं आहे इक्वेशन V इक्वल टू R1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1 इंटू R2, R1 plus R2 divided by R1 into R2 equal to equation आलेला आहे equal to epsilon R2 plus epsilon 1 R2 plus epsilon 2 R1 divided by R1 plus R2 divided by R1 plus R2, R1 into R2, R1 into R2 minus R। हे इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी डिराइव्ह केलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला तिरपा गुणाकार केल्यावर काय येईल, या ठिकाणी पोटेन्शियल V काढायचा आपल्याला। पोटेन्शियल V काढायचं असेल तर या ठिकाणी हे ब्रॅकेट आपल्याला याच्या डिनॉमिनेटर मध्ये द्यावं लागेल। R1 प्लस R2 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे V इक्वल टू काय येईल पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये V पोटेन्शियल V इक्वल टू सिग्मा 1 R2 प्लस सिग्मा 2 R1 डिवाइडेड बाय R1 R2 माइनस R, या ठिकाणी माइनस R या सगळ्यांना आपल्याला डिवाइड काय करावं लागेल, या क्वांटिटीने आपल्याला डिवाइड करावं लागेल। R1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1 इंटू R2 डिवाइड केलं आपण, हे क्वांटिटी याच्या डिनॉमिनेटर मध्ये जाईल। डिनॉमिनेटर मध्ये आपण याला सेपरेट करूया, हे काय होईल वर जाईल। या ठिकाणी epsilon 1 R2 प्लस epsilon 2 R1 डिवाइडेड बाय R1 इंटू R2। हे डिवायडेशन मधलं कुठे येईल, मल्टिप्लिकेशन मध्ये येईल। इंटू काय लिहिता येईल R1 R2 डिवाइडेड बाय काय लिहिता येते R1 प्लस R2 माइनस I ला सुद्धा काय लिहिता येते माइनस I, हा काय होईल R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 R1 प्लस R2 होईल। बघा आता या ठिकाणी हे R1 R2 हे R1 R2 कॅन्सल झालं, म्हणजेच V इक्वल टू काय लिहिता येईल आता V इक्वल पोटेन्शियल इक्वेशन V इक्वल टू काय लिहिता येईल आता या ठिकाणी येईल इक्वेशन V इक्वल टू काय राहिलं या ठिकाणी V इक्वल टू epsilon 1 R2 प्लस epsilon 2 R1 डिवाइडेड बाय इथं काय राहिलं R1 प्लस R2 हे इक्वेशन आलं, प्लस माइनस माइनस आहे, या ठिकाणी करंट I आणि मध्ये काय आलं R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस
हा हे दोन इक्वेशन्स आले म्हणजे हे पोटेन्शियलचं इक्वेशन आपण काय केलं त्या ठिकाणी V चं इक्वेशन आपण डिराइव्ह केलं त्याला इक्वेशन नंबर 7 दिलं मागील भागामध्ये आपण इक्वेशन डिराइव्ह केलं मग आता आपण हे इक्वेशन वरती लिहून टाकूया याच ठिकाणी हे इक्वेशन वर लिहूया या ठिकाणी लिहितो इक्वेशन पाहून घ्या कशा पद्धतीने आलेलं आहे हे इक्वेशन या पद्धतीने आलं आता हे खालचंच इक्वेशन आपण डायरेक्ट वर या ठिकाणी लिहितो V इक्वल टू काय इक्वेशन आलेलं आहे ऑप्सिलॉन 1 R2 प्लस ऑप्सिलॉन 2 R1 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 माइनस I ब्रॅकेट मध्ये काय आलेलं आहे R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 दिस इज युअर इक्वेशन नंबर 7 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 7 आता या इक्वेशन 7 मध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इक्वेशन नंबर ऑफ सेल्स जर का आपल्याला त्या ठिकाणी कंबाईन करायचे असले तर मग या इक्वेशनला आपल्याला काय करावं लागेल मॉडिफाय करावं लागेल या इक्वेशन मध्ये आपल्याला पोटेन्शियल आणि व्होल्टेज काढता येईल फक्त दोन सेलचं पोटेन्शियल आणि व्होल्टेज काढता येईल म्हणून आपण काय करूया we replace the cell by a single cell connected between point B1 and B2 आणि त्यामुळे आपण काय करूया नंबर ऑफ EMF आपण त्याच्यामध्ये कनेक्ट केले तर आपण सेल इक्विव्हॅलंट घेऊया आणि इंटरनल रेजिस्टन्स घेऊया ठीक आहे ना म्हणजेच आपण या ठिकाणी रिप्लेस द सेल बाय अ सिंगल सेल कनेक्टेड आपण त्याला काय करूया रिप्लेस करूया आणि सिंगल सेल कनेक्टेड आपण इक्विव्हॅलंट सेल आपण घेऊया म्हणजे हा जो काय क्वांटिटी आहे ही जी एवढी क्वांटिटी आहे याला रिप्लेसिंग करू बाय रिप्लेसिंग अ सिंगल सेल आणि याला आपण काय देऊया ऑप्सिलॉन इक्विव्हॅलंट सेल बरोबर काय आलेला आहे सिग्मा 1 R2 प्लस ऑप्सिलॉन 2 R1 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 हे रिप्लेस केलं तसंच करंट इक्विव्हॅलंट आपण घेऊया त्याच्यामधून टोटल करंट इक्विव्हॅलंट करंट किती आलेला आहे किंवा इंटरनल रेजिस्टन्स त्या ठिकाणी किती आलेला आहे इंटरनल रेजिस्टन्स R इक्विव्हॅलंट किती आलेला आहे तर या ठिकाणी I into R म्हणजे टोटल करंट या ठिकाणी दाखवला I R म्हणजे पोटेन्शियल दाखवलं V तर आपल्याला या ठिकाणी रेजिस्टन्स टोटल रेजिस्टन्स किती आलेला आहे हा टोटल रेजिस्टन्स एवढा आलेला आहे इंटरनल दोन सेलचा मग या दोन सेलचा आपण इंटरनल रेजिस्टन्स इंटरनल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपण काढूया रेजिस्टन्स इंटरनल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हा इंटरनल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स R इक्विव्हॅलंट आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करूया R इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती आहे या ठिकाणी R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 इक्विव्हॅलंट सेल आपण काढला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढला मग आता या ठिकाणी आपला अशा प्रकारचा काय आहे परिपथ आहे इथं टोटल रेजिस्टन्स आहे या ठिकाणी बॅटरी पॉझिटिव्ह आहे या ठिकाणी बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे हे म्हणजेच काय झालं EMF दिस इज युअर EMF मध्ये आपण दोन EMF जोडलेले आहे किती 2 EMF जोडलेले आहे त्याच्यामध्ये किती कनेक्ट केलेले आहेत 2 EMF जर का त्या ठिकाणी कनेक्ट केलेले असतील हा एक या ठिकाणी निगेटिव्ह पॉझिटिव्ह परत याचा निगेटिव्ह याचा पॉझिटिव्ह आहे टर्मिनल याच्या निगेटिव्हला जोडला हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह म्हणजे दोन EMF आपण जोडले आणि याच्या अक्रॉस मध्ये काय B1 आणि हे B2 व्होल्टेज आहे जर असं ज्या ठिकाणी असेल तर याचा इंटरनल रेजिस्टन्स R1 आहे याचा इंटरनल रेजिस्टन्स R2 आहे R1 R2 कसे आहेत रेजिस्टन्स हे कशामध्ये जोडलेले आहेत या ठिकाणी
सिरीज मध्ये जोडलेला आहे, हा जर या ठिकाणी पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडलेला असेल तर या ठिकाणी याचा इंटरनल रेजिस्टन्स इथं R1 प्लस R2 करता येते सिरीज मध्ये, आणि पॅरलल मध्ये जोडलेला असेल याचा इंटरनल रेजिस्टन्स या ठिकाणी इंटरनल रेजिस्टन्स R1 याचा R2. मग हे पॅरलल जोडणीमध्ये दोन रेजिस्टन्स जर का जोडलेले असतील, हा R1 हा R2 असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स काय काढता येते, R इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बरोबर आहे 1/R1 प्लस 1/R2. म्हणजेच काय लिहिता येईल या ठिकाणी, R इक्विव्हॅलेंट बरोबर लिहिता येते R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. हे आपल्याला रेजिस्टन्स इन पॅरलल मध्ये आपण इक्वेशन काढलं, तेच या ठिकाणी आलं R इक्विव्हॅलेंट म्हणजे R1 इंटू R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. हे इक्वेशन्स त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे हे काय झालं, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, हे इक्विव्हॅलेंट सेलचा EMF इक्विव्हॅलेंट किती आहे हे या पद्धतीने आपण मांडलं या ठिकाणी. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आणि इक्विव्हॅलेंट सेल आपण त्या ठिकाणी मांडलं. मग आता आपल्याला या ठिकाणी हे माहित आहे, या ठिकाणी या दोन्ही इक्वेशनला आपण काय नाव देऊया, या आणि या इक्वेशनला याला 8 नाव देऊया, याला 9 नंबर देऊया, 8 and 9. आणि या 8 and 9 वरून आपल्याला काय लिहिता येईल पहा, फॉर अ नंबर ऑफ सेल कनेक्टेड R इक्विव्हॅलेंट आणि सिग्मा इक्विव्हॅलेंट याचा रेशो काढूत आपण, सिग्मा इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय R इक्विव्हॅलेंट. का करायचा आहे हा रेशो, याचं कारण काय सांगता येईल आपल्याला, हा रेशो काढला म्हणजे आपल्याला किती नंबर ऑफ सेल्स त्या ठिकाणी कनेक्ट झालेले आहेत हे आपल्याला काढता येईल. म्हणजे या ठिकाणी सिग्मा इक्विव्हॅलेंटला रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंटनं आपण डिवाइड केलं, सिग्मा इक्विव्हॅलेंट बाय रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट, म्हणजे हा काय होईल या ठिकाणी सिग्मा इक्विव्हॅलेंट बाय रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट काय येईल, या दोघांचा रेशो काढूया. या दोघांचा रेशो काढला म्हणजे आपल्याला या नंबर ऑफ जर का आपण सेल टाकले तर आपल्याला काढता येईल, हे फक्त 2 सेलचं आपल्याला काढता येईल. मग हे सोल्युशन काढण्यासाठी आपण काय केलं, इक्विव्हॅलेंट सर्किट काढले, या दोघांचा रेशो घेतला. आता याचा रेशो काय येईल, ऑप्सिलॉन 1 R2 प्लस ऑप्सिलॉन 2 R1 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. हे झालं ऑप्सिलॉन इक्विव्हॅलेंट. रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 आलं इक्वल टू, आता लिहिता येईल ऑप्सिलॉन 1 R2 प्लस ऑप्सिलॉन 2 R1 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 N2. हे काय आहे, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये, हा जाईल न्यूमरेटर मध्ये R1 प्लस R2 डिवाइडेड बाय मध्ये काय राहील R1 इंटू R2. हे R1 प्लस R2 हे R1 प्लस R2 कॅन्सल झालं. म्हणजेच आपल्याला ऑप्सिलॉन इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट बरोबर काय लिहिता येईल, याला सेपरेट करूया. ऑप्सिलॉन R2 आहे, हे R1 इंटू R2 आहे, याच्या भागाकारामध्ये जाईल, इथं लिहिता येईल R1 R2 प्लस ऑप्सिलॉन 1 R2 प्लस ऑप्सिलॉन 2 R1 एवढं शिल्लक राहिलं, आणि याच्या भागाकारामध्ये R1 R2 राहिलं. ठीक आहे, R1 R2 राहिलं. मग याचा अंश आणि छेद वेगळा करू, याचा अंश आणि छेद वेगळा करू. मग हे झालं ऑप्सिलॉन R2 ऑप्सिलॉन 1 R2 डिवाइडेड बाय R1 इंटू R2 प्लस ऑप्सिलॉन 2 R1 डिवाइडेड बाय काय लिहिता येईल R1 इंटू R2. मग आता यामध्ये काय कळेल, हा R2
हा R2 कॅन्सल झाला, इथलचा R1 हा R1 कॅन्सल झाला. मग काय राहिलं या ठिकाणी समेशन, म्हणून समेशन इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट बरोबर काय लिहिता येईल ऑप्सिलॉन 1 डिवाइडेड बाय R1 प्लस ऑप्सिलॉन 2 डिवाइडेड बाय R2. आलं इक्वेशन बरोबर या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला इक्विव्हॅलेंट EMF विथ रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट पॅरलल रेजिस्टन्स ऑफ इंटरनल रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट या दोघांचा रेशो ज्या वेळेस दोन सेल असतील त्यावेळेस काय लिहिता येते पहिल्या याचा EMF डिवाइडेड बाय R1 प्लस दुसऱ्या याचा EMF डिवाइडेड बाय R2. आणि अशा पद्धतीने जर n नंबर ऑफ जरी त्या ठिकाणी आपण सेल कंबाईन केले फ्रॉम दिस इक्वेशन, आता हे इक्वेशन वर लिहितो, बाकी तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी आपण काय काय प्रोसिजर त्या ठिकाणी केलेले आहे. परत एकदा लुक ॲट दॅट इक्वेशन्स हाऊ वी कॅन मॉडिफाईड दिस इक्वेशन. आपण मॉडिफाईड केलेले इक्वेशन या पद्धतीने आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. आता ते खालचं इक्वेशन आपण त्याला इक्वेशन नंबर 10 देऊया. दिस इज युअर इक्वेशन नंबर 10. हे काय झालं तुमचं इक्वेशन नंबर 10. आता इक्वेशन 10 आपण वरती लिहूया या ठिकाणी. वर या इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर 10 लिहूया. वी कॅन राईट द इक्वेशन नंबर 10. आपण इक्वेशन 10 या ठिकाणी लिहूया. व्हॉट इज दॅट इक्वेशन सिग्मा इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट equal to what is that equation sigma 1 divided by R1 plus sigma 2 divided by R2, R1 by R2, and this equation is equation number 9. What is this equation shows? हे इक्वेशन काय दर्शविले जाते तर या ठिकाणी इक्विव्हॅलेंट सेल किती आहे, इक्विव्हॅलेंट सेलचा EMF ऑप्सिलॉन इक्विव्हॅलेंट म्हणजे इक्विव्हॅलेंट काय आहे EMF सेलचा इक्विव्हॅलेंट. म्हणून आपल्याला काय लिहिता येते देअरफॉर आपल्याला काय लिहिता येईल इफ नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल या ठिकाणी हे मोठं डिरायव्हेशन आहे 4 मार्कासाठी विचारलं तर या ठिकाणी पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर का n सेल त्या ठिकाणी जोडलेले असतील तर त्याचं इक्वेशन आपल्याला शो करायचं आहे. दिस इक्वेशन कॅन बी आयडेंटिफाईड. आपण कशा पद्धतीने ते इक्वेशन मॅथमॅटिकली आयडेंटिफाय करतो. सो दॅट इक्वेशन शुड बी आयडेंटिफाईड. अशा प्रकारे आपल्याला आयडेंटिफाय करता येते. जर का 2 सेल असतील तर या ठिकाणी काय येईल पहिल्या सेलचा EMF भागिले R1 प्लस दुसऱ्या सेलचा EMF भागिले R2 अशा पद्धतीने इक्वेशन येईल. म्हणून लिहिता येईल आपल्याला इफ n नंबर ऑफ सेल आर कनेक्टेड, इफ n number of cell connected, which series connected in parallel combination. If it is connected in parallel combination, above equation becomes कसं मॉडिफाय करता येईल अबो इक्वेशन. आपल्याला 2 सेल असतील तर त्याचा EMF भागिले इंटरनल रेजिस्टन्स म्हणून हा रेशो काय लिहिता येईल सिग्मा इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट फॉर काय n सेल इक्वल टू काय लिहिता येईल या ठिकाणी n सेल साठी आपल्याला काय लिहिता येईल ऑप्सिलॉन 1 पहिला सेल आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R1 आहे प्लस ऑप्सिलॉन 2 हा दुसरा सेल आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R2 आहे प्लस सो ऑन लास्टचा काय असेल ऑप्सिलॉन n नंबरचा सेल आहे
आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स Rn आहे. या पद्धतीने आपल्याला काय करता येते, या दोघांचा रेशो आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. ऑप्सिलॉग इक्विव्हॅलेंट, रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट. बरं, हा रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट आपल्याला फाइंड आउट करता येतो, परंतु ऑप्सिलॉग इक्विव्हॅलेंट आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. त्यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला इक्वेशन नंबर 10 आपल्याला सॉल्व्ह करता येतो. आणि अशा प्रकारे आपल्याला पॅरलल सेल कॉम्बिनेशन किंवा बॅटरी मध्ये त्या ठिकाणी पोटेन्शियल सारखंच असते. ऑप्सिलॉग 1, ऑप्सिलॉग 2, ऑप्सिलॉग n, the potential is the same. 1.5 volt potential is same. There is a change in the resistance, varying in the resistance. आणि या व्हॅरिंग इन द रेजिस्टन्स मुळे आपल्याला त्याचा ऍडव्हांटेजेस काय सांगता येते. व्हॉट इज द ऍडव्हांटेजेस ऑफ द सेल विच आर कनेक्टेड इन अ पॅरलल. पॅरलल जर का आपण सेल कनेक्ट केलेला असेल तर त्या ठिकाणी फॉर connected in parallel circuit the cell will not break or open. त्या ठिकाणी n सेल असले तरी एखादा सेल जरी खराब झाला तरी तो त्या परिपथामधलं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज त्या ठिकाणी ब्रेक होणार नाही किंवा कमी होणार नाही, हे त्याच्यातून लक्षात येईल. त्यानंतर डॅमेज झालं तरी त्या ठिकाणी तो सेल वर्किंग मध्ये राहील पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. परंतु त्याचं डिसएडव्हांटेजेस आपल्याला काय सांगता येईल की त्या परिपथामध्ये आपल्याला व्होल्टेज वाढवता येणार नाही. व्होल्टेज कॅन नॉट बी इनक्रीजेस इफ नंबर ऑफ सेल आर कनेक्टेड. म्हणजे त्या ठिकाणी व्होल्टेज डेव्हलप करता येणार नाही पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. हे झालं त्याचं डिसएडव्हांटेजेस. आता पहा याच्यामध्ये टाइप ऑफ सेल्स तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की कॅटेगरी टाइप ऑफ सेल्स आपण पाहूया किती प्रकारामध्ये टाइप ऑफ सेल्स आहेत. प्रायमरी सेल अँड सेकंडरी सेल, आणि प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल, आणि त्यानंतर फ्युअल सेल एटीसी. त्याचे काय होतात, वेगवेगळे भाग पडतात, ते पाहूया आपण पुढे याच्यामध्ये. याच्यामध्ये शेवटचा जो काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे टाइप्स ऑफ सेल. सेलचे 3 प्रकार जनरली होतात की ज्यामध्ये आपण प्रायमरी सेल, सेकंडरी सेल आणि फ्युअल सेल असे 3 कॅटेगरीज पडलेले आहेत. याच्यामध्ये जे काय प्रायमरी सेल आहे त्याला आपण फर्स्ट यूज करायचा आणि फेकून द्यायचे जे सेल असतात त्याच्यामध्ये प्रायमरी सेल असतात. दिस सेल्स आर द प्रायमरी सेल. त्याच्यामध्ये आपण सेल पाहिलेले आहेत बॅटरी सेल, ज्याचं पोटेन्शियल फार लो पोटेन्शियल साठी आपण त्या ठिकाणी वापरतो. घड्याळ असेल किंवा छोटी बॅटरीज असतात, छोट्या घड्याळी असतात त्यासाठी वापरतो. टॉईज असतात त्या टॉईज साठी आपण छोटे सेल वापरतो. हे जे सेलचा जो प्रकार झालेला आहे याला आपण प्रायमरी सेल म्हणतो. म्हणजे याचा पर्पज काय असतो, इट कॅन बी यूज ओनली वन्स. एका वेळेसच आपल्याला तो बॅटरीचा सेल वापरता येतो. त्यानंतर त्याच्यामधलं केमिकल्स त्या ठिकाणी त्याचं रूपांतर झालं की तो केमिकल पूर्ण रूपाने काय होतो त्या ठिकाणी डॅमेज होऊन जातो, खराब होऊन जातो. केमिकल्स त्याच्यामधला यूज होतो, म्हणजे एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जी मध्ये होते, परत त्याला ती एनर्जी मिळत नाही, त्याच्यामध्ये रिव्हर्स प्रोसेस नाही. म्हणून या ठिकाणी एकदा आपण वापरला तर त्या ठिकाणी काय होईल, वन्स वापरला की तो सेल आपल्याला फेकून द्यावा लागेल. त्याचं एक्झाम्पल काय, ड्राय सेल म्हणजे कोरडे सेल आहेत. आता आपले 1.5 व्होल्टचे जे सेल्स असतात त्याला आपण ड्राय सेल म्हणतो. दुसरा आहे अल्केलाइन सेल, छोटे अल्केलाइन बॅटरीज असतात त्या ठिकाणी काही याच्यासाठी आपण वापरतो. त्या अल्केलाइन बॅटरी सेल असतात ते एका वेळेला वापरता येते. 9 व्होल्ट असतात, काही व्होल्ट मीटर मध्ये वापरल्या जातात. काही अल्केलाइन सेल्स ड्राय सेल्स असतात किंवा त्या ठिकाणी अल्केलाइन सेल असतात
ते सेल आपण घड्याळीमध्ये यूज करतो. म्हणजे दोन्ही प्रकारचे सेल आपण यूज करतो. जे स्मॉल सेल असतात छोट्या घड्याळीमध्ये, रिस्ट वॉच मध्ये जे असतात, त्याच्यामध्ये आपण अल्केलाइन सेल आणि ड्राय सेलचा वापर केला जातो. त्यामुळे काय होते, अल्केलाइन सेल फुटल्या जातात, त्याच्यामधला मसाला फुटला जातो. मसाला म्हणजे काय असतो, त्याच्यामध्ये अल्केलाइन असतात, लिक्विड असतात, आणि त्या लिक्विडचं रूपांतर कशामध्ये होते, सेलमध्ये. म्हणून या प्रकारची इट इज लो कॉस्ट, याची किंमत कमी असते, आणि दे आर नॉट सुटेबल फॉर हेवी लोड. जास्त हेवी लोड आपल्याला त्याच्यावर देता येत नाही. हे झालं प्रायमरी सेल्स या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते. तसंच आपल्याला सेकंडरी सेल म्हणजे काय सांगता येईल, की आपण मोबाईल फोन मध्ये जी काही वापरलेला आहे तो काय आहे, सेकंडरी सेलचा प्रकार आहे. म्हणजे इट कॅन बी रिचार्जेबल. त्या ठिकाणी चार्ज केलं, परत ती बॅटरी आपल्याला वापरता येते, रिचार्जेबल. म्हणून त्या ठिकाणी काय असतो, रिव्हर्स करंट असतो. त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी करंट काय होतो, फ्लो होतो. चार्जिंगला फॉरवर्ड करंट असतो, आणि परत मग चार्जिंग झालं की परत आपण त्या मोबाईलचा वापर करतो. मग तो रिचार्ज होईपर्यंत आपण त्याचे रिॲक्शन काय होते, त्याच्या विरुद्ध रिॲक्शन राहते. म्हणून या ठिकाणी केमिकल रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. त्याच्यामधला जो काही केमिकल्स वापरतो, लीड ऍसिड वापरतो आपण जनरली, सगळ्या ज्या काही बॅटरीज दिलेल्या असतात ते लीड ऍसिड सेल या स्वरूपामध्ये अवेलेबल असतात. म्हणजे लीड ऍसिड तुम्ही पाहिलं असेल कोणत्याही मोबाईल मध्ये त्या प्रकारचा लीड ऍसिड भरलेला असतो. ऍसिडिक बॅटरी असतात, त्या बॅटरी मोबाईल्स मध्ये वापरलेल्या असतात. स्ट्रॉंगर ऍसिड्स असतो, त्यामुळे त्याच्यामधली जी काही केमिकल रिॲक्शन होते हे रिव्हर्सिबल होते. त्याचा टाइम ड्युरेशन जास्त आहे, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष. या सेकंडरी बॅटरी आपल्याला काय करता येतात, रिचार्ज करता येतात. म्हणजे त्याला परत करंट सप्लाय दिला की परत त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होणार आणि ती रिव्हर्सिबल होणार. पुन्हा त्या ठिकाणी चार्ज स्टोर होणार, झालेले चार्ज परत आपल्याला यूज करता येणार. म्हणजे याचा पर्पज काय, सेकंडरी सेलचा पर्पज रिचार्जेबल सेल आहे, आणि तो सेल हेवी याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतो. दुसरा जो आहे सोलार सेल आहे. सोलार सेल सुद्धा सेकंडरी सेलचं रूपांतर आहे. सोलार सेल काय करतो, सूर्याची एनर्जी स्टोअर करून ठेवतो, आणि सूर्याची एनर्जी स्टोअर करून आपल्याला त्या ठिकाणी दिवे लावता येतात, फॅन लावता येतो, किंवा सोलार पंपचं हीटर मध्ये रूपांतर करता येते. आपल्याला वेगळ्या कन्व्हर्शन मध्ये त्याचं रूपांतर करता येते. म्हणजे याच्यामध्ये फोटोव्होल्टेक सेल सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, आणि ह्या फोटोव्होल्टेक सेल इज अ टाइप ऑफ अ सोलार सेल. म्हणजे हा सोलार सेल सुद्धा रिचार्जेबल आहे. रिचार्जेबल म्हणजे काय, सोलार एनर्जी तो घेणार, पुन्हा त्याच्यामध्ये पोटेन्शियल तयार होणार, परत पोटेन्शियल कमी झालं, सोलार एनर्जी घेणार, परत त्या ठिकाणी तो एनर्जी प्रोव्हाइड करणार. म्हणजे हा झाला सेकंडरी सेलचा प्रकार. आता फ्युअल सेल सुद्धा सेकंडरी सेलचाच प्रकार आहे, की जो आपण व्हेकल मध्ये वापरतो. 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, ऑटो असेल, त्याच्यामध्ये सुद्धा हा जो काही प्रकार वापरलेला आहे त्याच्यामध्ये बहुतांश आपण लीड ऍसिड बॅटरी वापरतो, की जी रिव्हर्स रिॲक्शन होते. मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये डायनामा करतो. आपल्या व्हेकल मध्ये त्या प्रकारचे डायनामिक किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसवलेली असते. त्यानुसार काय होतात, या बॅटऱ्या चार्ज होतात, लीड ऍसिड बॅटऱ्या चार्ज होतात. परत ते चार्ज झाल्या लॉंग पिरियड मध्ये आपण दूर 100-200 किलोमीटर, 1000 किलोमीटरचा प्रवास केला की ती बॅटरी काय होते, आपोआप त्या ठिकाणी रिचार्ज होते, आणि रिचार्ज झाली की परत आपल्याला त्याचा यूज करता येतो. म्हणजे बॅटरी व्हेकल मध्ये हेडलाइट असतात, विविध पर्पजेस साठी आपण त्या ठिकाणी फ्युअल सेल वापरतो. आणि न्यूली आता काही जे इलेक्ट्रॉनिक जे काही व्हेकल्स आलेले आहेत त्या व्हेकल्स मध्ये हायड्रोजनचं बॅटरी त्या ठिकाणी वापरलेलं आहे. हायड्रोजनचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे. म्हणजे गॅसचा आपण त्या ठिकाणी वापर करतो, फ्युअल गॅसचा वापर करतो. म्हणजे
त्या हायड्रोजनवर चालतात. पेट्रोलच्या ऐवजी हायड्रोजन गॅसवर किंवा गॅसवर चालल्या जातात आणि त्या गॅसचं रूपांतर तो काय करतो, फ्युएल सेल दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक एनर्जी मध्ये करतो, जेणेकरून काय होते की या ठिकाणी पर्यावरणामध्ये कार्बन मोनॉक्साईड सारखा जो काही घातक वायू आहे तो वायू आपल्या शरीर आणि फुफ्फुसाला निकामी करतो. त्यामुळे अशा प्रकारच्या व्हेइकल्स मध्ये त्या ठिकाणी आवाज नाही किंवा कसल्याही पद्धतीचा धूर विरहित त्या ठिकाणी काय काय मिळते आपल्याला, बाईक मिळते आणि त्याचं रिचार्जिंग सुद्धा सेल मार्फत केलं जाते. काही इलेक्ट्रॉनिक सेल्स आहेत, हे इलेक्ट्रॉनिक सेलचा उपयोग काय, फ्युएल सेल, ऍज अ फ्युएल सेल तुम्ही त्याच्यामध्ये कोणतेही फ्युएल टाका, ती गाडी काय होईल त्याच्यामध्ये चालल्या जाईल, त्या फ्युएलवर ती गाडी त्या ठिकाणी चालल्या जाईल. गॅस असेल, गॅस किट बसवलेली असेल तर कोणत्याही प्रकारचा एलपीजी गॅस तुम्ही त्याला प्रोव्हाइड केलं तर त्या याच्यामधून कसल्याही प्रकारचा धुवा निघणार नाही. तुमची बॅटरी सुद्धा त्या ठिकाणी चार्ज होईल आणि ती बॅटरीच काय होईल, त्याला करंट प्रोव्हाइड करेल, म्हणजे त्या करंटद्वारे काय होईल, टोटल वर्किंग होईल, गाडीची त्या ठिकाणी वर्किंग केल्या जाईल. म्हणजे या ठिकाणी न्यूली कन्सेप्च्युअल आयडिया फॉर द फ्युएल गॅस, म्हणजे हा एक सेलचा प्रकार आहे ज्या सेल मध्ये आपल्याला हेवी एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करता येते. दिस गिव्स नॉट अ हेवी लोड, हा हेवी लोड त्या ठिकाणी देणार नाही. सेकंडरी सेल हा सुद्धा तुम्हाला हेवी लोड त्या ठिकाणी देणार नाही, कारण याचं हेवी लोड आपल्याला पाहत असताना या सोलर सेलचे ऍप्लिकेशन्स आपल्याला पाहावे लागतात किंवा लीड ऍसिडचे ऍप्लिकेशन्स आपल्याला पाहावे लागणार. हे होम पर्पजेस साठी आपण त्याला इन्व्हर्टर मध्ये रूपांतर करून आपण एनर्जी देऊ शकतो, परंतु या ठिकाणी आपल्याला इन्व्हर्टरची आवश्यकता नाही फ्युएल सेल मध्ये. इट इज अ सेकंडरी सेल, rechargeable cell. Once we can use the fuel cell, that we can use the hydrogen gas or hydrogen fuel as a fuel in a fuel cell. त्याच्यामध्ये हायड्रोजनचा जर का वापर केला तर ते फ्युएल सेल काय होतात, चार्ज होतात आणि कंटिन्युअसली तुम्हाला त्या ठिकाणी गॅसवर चालणारे सेल अवेलेबल आहेत. त्याच्यावर तुम्ही लाईटही चालू शकता किंवा त्या ठिकाणी व्हेइकल सुद्धा तुम्ही चालू शकता. म्हणजे या पद्धतीने आपल्याला न्यूली सेल्सचा वापर आपल्याला करता येतो. हा हेवी सेलचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये ट्रकही आपण चालू शकतो किंवा त्याच्यावर आपण वेगवेगळ्या रेल्वे इंजिन सुद्धा आपण त्या ठिकाणी चालू शकतो. फ्युचर मध्ये आपल्याला या पद्धतीच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडून आपल्याला काय करावं लागेल, फ्युएल आपल्याला बचत करावं लागेल, पेट्रोल बचत करावं लागेल, करंट बचत करावं लागेल आणि आपल्याला त्याच्यामध्ये कोणता सोयीस्कर मार्ग आहे त्यानुसार आपल्याला सेल कॉम्बिनेशन करावं लागेल आणि न्यूली आपल्याला त्या ठिकाणी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला त्या ठिकाणी शिकावं लागेल. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला टाइप्स ऑफ सेल मध्ये आपल्याला कोणता सेल फायदेशीर आहे याच्यावरून लक्षात येईल की प्रायमरी सेल पेक्षा सेकंडरी सेल इज बेस्ट. And why it is best? Because it is a cost but it is a rechargeable. It is not a rechargeable. Once you can use, it is remove. That cell will be removed. हा सेल आपल्याला रिमूव्ह करता येत नाही. म्हणजे तुम्हाला याच्यावर काय विचारले जातात, डिफरन्स विचारले जातात. दोघांमध्ये काय फरक आहे, प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल. प्रायमरी सेल आणि फ्युएल सेल मध्ये काय डिफरन्स आहे, सेकंडरी सेल आणि फ्युएल सेल मध्ये काय डिफरन्स आहे, हे डिफरन्स पॉइंट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता 2 मार्कासाठी. या पद्धतीने तुम्हाला टाइप ऑफ सेल मध्ये विचारले जाईल. भरपूर